थँक्यू. बघा मित्रांनो, एनटीसी या रँकला बोललं जातं. ज्यांना तुम्ही आज बघताय जाधव सर, यांना ऐकायचं. वाव, जो साहेब. मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये सरांच्या हातामध्ये माईक हँडओव्हर करू. जोरदार थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार नमस्कार मित्रांनो, नवीन लोकांसाठी ओळख करून देईल. माझं नाव कृष्णा जाधव. फुलंब्री तालुक्यामध्ये पाल गाव आहे आपल्या शेजारी. त्या पाल गावामध्ये लहानपणापासून एका ब्राह्मणासोबत काम करणारा व्यक्ती. मित्रांनो, त्या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर मी शेती करायचो, प्लस एका ब्राह्मणाच्या हाताखाली काम करायचो. त्या ब्राह्मणाच्या हाताखाली काम करत असताना आज जसा तुमचा या हॉलमध्ये येऊन बसण्याचा योग आला, तसाच योग माझ्या आजच्या 5 वर्षापूर्वी माय लाईफस्टाईलची ओळख माझीशी झाली. मित्रांनो, ही ओळख करून देणारे व्यक्तिमत्व आमच्या गावच्या राधाताई, त्यांनी ह्या माय लाईफस्टाईलची ओळख करून दिली. आणि आज जसं रवी राजपूत सरांनी तुम्हाला प्लॅनमध्ये सांगितलं की असा हा एक प्लॅन आहे, ज्या प्लॅनमधून 1200 रुपये आठवडा ते 2,10,000 रुपये आठवडा कमवू शकतो, असाच प्लॅन मी आजच्या 5 वर्षापूर्वी पाहिला होता. मित्रांनो, पण जेव्हा हा प्लॅन मी बघितला तेव्हा मला 2,10,000 हे खूप वेगळं वाटलं की हे आपल्यासारख्याचं काम नाही, हे आपण हे करू शकत नाही. काही लोक झोपा घेताय पाठीमागा, असं मला पण झोप यायची. माझ्या डोक्यावर जायचे ना 2,10,000. हॅलो, असे डोक्यावरून जायचे मित्रांनो 2,10,000. की खरंच आपल्या बाबतीत हे दिवस येऊ शकतात का? खरंच आपल्या जीवनामध्ये आज TC बनले, ATC DTC असं माझ्या अंगात कोट येऊ शकतो का? खरंच या बिझनेसमधून आपलं नाव मोठं होऊ शकतं का? खरंच या बिझनेसमधून पैसा नाही हा शब्द पुसू शकतो का? खरंच या बिझनेसमधून गरिबी हटू शकते का? खरंच माणूस 2 व्हीलरवर फिरणारा माणूस कारमध्ये फिरू शकतो का? खरंच या बिझनेसमधून माणूस गाड्या घेऊ शकतो का? सोनं नाणं खरेदी करू शकतो का? विमानानं खरंच फिरू शकतो का? एवढे सगळे प्रश्न मित्रांनो, जेव्हा पहिल्यांदा अशा हॉलमध्ये हा प्रोग्राम मी बघितला होता तेव्हा माझ्या डोक्यावरून चाललं होतं. मी कन्फ्यूज होतो मित्रांनो. आज जसे तुम्ही पहिल्यांदा या हॉलमध्ये आले असतील, असे काही लोक कन्फ्यूज असतील की आज जसे बेस्ट होस्टर जगन्नाथ जिवरक सर, एक 7वी नापास व्यक्ती, आज रिजनल टीम कोऑर्डिनेटर म्हणून आज महिन्याचा 1,00,000-1.5 लाख रुपये इन्कम घेतात, तर या स्टेजवरती येऊन त्यांना गर्व नाही, अभिमान नाही, काही नाही. सांगितलं साहेब तुम्हाला होस्टिंग करायची आहे, होस्टिंग करताय. पण त्यावेळेस मला असा इगो होता, गर्व होता. मी ऐकायला तयार नव्हतो की हे 2,10,000 आपल्याला नाही भेटणार, हे यांनाच भेटत असतील, हे फोटोग्राफर नाही, हे लय मोठे शिकलेले असतील, सवरलेले असतील, यांचा मोठा वशिला असेल असं मला वाटायचं. असं आजही वाटत असेल काही लोकांना. हॅलो, समजताय? किती लोकांना वाटतं हे आपल्यासारख्याचं काम नाही, प्लीज वरती हात करा. हा करा, बिंदास करा सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बोलले ना 1 2 3 4, अजून लेडीज, हा 5 6 लोक आहेत ना. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मित्रांनो, ह्या 6 पैकी मी एक आहे, त्यावेळेस होतो. आणि भविष्यामध्ये या 6 लोकांनी जर मनावर घेतलं ना, भगवंताची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, हेच लोक इथं क्रांती करणारे लोक इथे हॉलमध्ये बसलेले आहेत. कारण का मी पहिल्या दिवशी स्वतःला म्हणायचे आपल्याकडे होणार नाही, हे आपल्याला जमणार नाही. याचं कारण होतं मित्रांनो, याचं मला नॉलेज नव्हतं, याची मला माहिती नव्हती. म्हणून मी मनानं म्हणायचो फक्त स्वतःला की आपल्याकडून होणार नाही. पण हे आपल्याकडून होऊ शकतं का, याचं उत्तर जर का पाहिजे असेल तर यस म्हणा. पाहिजे का उत्तर? मग नाही मिळालं. असं यस म्हणा म्हटलं तर येईल 1200 200 500 रुपये.
याचं उत्तर पाहिजे का आपल्या बाबतीत हे दिवस येऊ शकतात का? आपण खरंच लाख रुपये महिना घेऊ शकतो का? याचं उत्तर पाहिजे का? पाहिजे ना? तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या व्यक्तीनं तुम्हाला या हॉलमध्ये आणलं ना, तर आयुष्यातला विश्वास त्या व्यक्तीवर एक वेळेस टाका. कृष्णा जाधव गॅरंटीने सांगतो 3 वर्षाच्या नंतर जीवराज सरांसारख्या त्या स्टेजवरती येऊन म्हणणार की मला या व्यक्तीने मला आणून बसवलं होतं, आज मला सुद्धा 1 लाख रुपये महिना भेटतो. तो व्यक्ती तुम्हाला बोलणार मित्रांनो, आणि तुम्ही त्या व्यक्तीला बोलणार खरंच धन्यवाद सर, तुम्ही मला आज या सर हॉलमध्ये आणून बसवलं, आज मला 1 लाख रुपये महिना भेटतो. ठेवणार का त्या व्यक्तीवर विश्वास? तुमचा डाऊन झाल्यासारखं वाटतं मला. ठेवणार का? हे फक्त विश्वास ठेवल्याचा आज हे बक्षीस आहे मित्रांनो पाठीमागे. त्या व्यक्तीवर मी विश्वास टाकला, ती व्यक्ती म्हणायची तू करू शकतो, तू करू शकतो. ज्या ब्राह्मणाच्या हाताखाली काम करायचो तेव्हा मला 7,000 पगार तो व्यक्ती द्यायचा, आणि ज्या हॉलमध्ये ज्या ताईनं मला आणले ती म्हणायची कृष्णा तू 10,000 महिना कमवू शकतो. हॅलो, समजतंय? मी म्हणलं त्या ब्राह्मणाच्या हाताखाली दररोज काम करतो, ब्राह्मणाच्या डोक्यात कसं ना 10,000 तुला देतो, ही तर एका दिवसात कसं काय म्हणते तुला 10,000 महिना भेटू शकतो. हॅलो. पण मित्रांनो, त्या ताईचा भाव चांगला होता. ती ताई म्हणायची जाऊ दे, 2,10,000 भेटेल नाही भेटेल, 50,000 नाही भेटेल नाही भेटेल, ते जाऊ दे, पण 10,000 रुपये जर का महिन्यात तुझ्या अकाउंटला आले तर तुला चांगलं वाटेल का? कोणला नाही वाटतं भाषानं? कोण नाही म्हणणार आहे? प्रत्येकाला वाटतं ना. आजही नवीन लोक भरपूर असतील की जाऊ द्या जाधव साहेब, जीवराज साहेब, हे 2 राजपूत साहेब, हे 2,10,000 आम्हाला पटत नाही, पण 10,000 रुपये मात्र आम्हाला पडतात. आजचा हा दिवस आम्ही ह्या हॉलमध्ये घालवला आणि 3 तास तुम्हाला ऐकतोय, याच्यातून आम्हाला 10,000 रुपये जर महिना मिळाला ना तरी आम्ही खुश आहे. असे किती लोक आहे? वरती हात करा. म्हणजे याचा अर्थ मी मनातलं बोललो का नाही बोललो का नाही बोललो? मित्रांनो, ज्या भगवंताची सेवा केली, ज्या भगवंताला मी लहानपणापासून पूजलं, त्या भगवंताला समर्पित करून सांगतो. ज्या आईचं मी दूध पिलं ना मित्रांनो, त्या दुधाला समर्पित करून सांगतो मित्रांनो, जे लोक ज्यांनी आवडती हात केला की या माय लाईफस्टाईलच्या माध्यमातून मला 10,000 रुपये जर का मिळाले ना तरी मी खुश राहील. मग याच्यासाठी काय करायचं आहे? ज्या व्यक्तीनं तुम्हाला या हॉलमध्ये आणला ना त्या व्यक्तीवरती आयुष्यातला एक विश्वास टाकायचा आहे. 10,000 नक्कीच मिळतील मित्रांनो, 10,000 नक्कीच मिळतील. पण त्या 10,000 वरती बाकीचे 2-3 शून्य कधी लागतील ना तर तुम्हाला पत्ता पण लागणार नाही आणि लाखो रुपये इन्कम करतील. फक्त 10,000 रुपये महिन्याला मिळावं ह्या उद्देशाने इंडस्ट्रीमध्ये या. आपलं काम सोडू नका. जे आपण आपल्या फील्डमध्ये काम करतो ते काम सोडू नका. ते काम करता करता एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स माझ्या अकाउंटला यावा, माझ्या परिवाराला मिळावा, म्हणून पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत माय लाईफस्टाईल मधून ज्या व्यक्तीनं तुम्हाला आणलं ना त्याला ते मिळतंय. आज तुम्हाला मिळणार आहे. पण आपलं जग आहे ना, दुनिया ही उलटी आहे. मान्य करता? कोण हा म्हणला आता? हा, आणि यांच्या बाबतीत झालंय हे खरं आहे. कारण खरा माणूस ना पटकन बोलत असतो. एक काळ सांगतो तुम्हाला, ग्रामपंचायतला असे हे काय म्हणतात ना, ग्रामपंचायतला चिटकवतात त्याला पोस्टर. त्या ग्रामपंचायतच्या बाहेर असं लिहिलं जायचं, असं पोस्टर छापलं जायचं की दारिद्र्य रेषेत नाव द्या. होते का तुम्ही? अरे होते का नाही? दारिद्र्य रेषेत नाव द्या काय म्हणजे काय? आपली गरिबी ना, तर तुम्ही गरीब आहे ना, गरीब, तर मग द्या नाव त्याच्यात की साहेब आम्ही गरीब आहे, द्या नाव. आता तिथं काही जाणकार लोकांनी वाचले ते बोर्ड, दारिद्र्य रेषेत नाव द्या. काही लोक म्हणले जाऊ द्या, आपण असे दलिंदर आहे तसे दलिंदर आहे, गरीब लोक आहे ना आपण, देऊन टाका नाव. दिलंय. काही लोक ऑलरेडी खरंच दलिंदर म्हणजे गरिबी, पण त्याच्यावर ते PhD करत बसले.
दारिद्र्य म्हणजे दलिंदर. आपण काही दलिंदर नाही बाबा, म्हणजे खायची पंचायत, पण आम्ही काही दरिद्री आणि आम्ही काही नाव देणार नको देऊ. तिथं असं होतं का, जो नाव देणार नाही त्याला फाशीची शिक्षा, असं काही होतं का? काहीच नाही. ज्याची गरिबी आहे त्याला नाव द्या असं होतं. आणि नंतर काय झालं, अशा काही लोकांनी दारिद्र्य रेषेत नाव दिलं की ज्याच्याकडे 2-2 तोळे बिल्डिंग आहे, 10-20 लाखाच्या गाड्या फिरायला आहे, 5-50 लाख अकाउंटला आहे, चांगल्या नोकऱ्या आहे, चांगले धंदे, चांगल्या काही शेती आहे लोकांना. अशा लोकांनी त्याच्यात नाव दिलं. आता भविष्यात काय झालं, ज्यांचं नाव दारिद्र्य रेषेत होतं त्यांना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सगळ्या फॅसिलिटीज मिळायला लागल्या. समजतंय माझं बोलणं? सगळ्या फॅसिलिटी त्यांना मिळायला लागल्या. मग दवाखान्यात जा फुकट, गहू मागायला जा फुकट, तांदूळ फुकट, साखर फुकट, काही त्याला सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना, ज्या घरकुल फुकट. आणि हा खरा माणूस होता ना गरीब, आता तो दुसरा शब्द तुम्ही समजा म्हणा, आता मी गरीब म्हणणार. हा दुसरा जो गरीब होता ना तो म्हणला जीवरक्षकांकडे कार बी, जीवरक्षकाला राहायला घर बी, हातात 10-12 लाखाचं सोनं आहे, दारिद्र्य रेषेत नाव कस काय? मग तुला तिथं नाव द्यायला का मुळ्या चालते का त्या दिवशी? माझं बोलणं समजतंय तुम्हाला? ज्यानं नाही दिलं तो तोंडाकडे पाहू राहिला, ज्यानं दिलं तो मजा करून राहिला. हॅलो, समजताय? आता त्यावेळेस ज्या व्यक्तीनं त्याच्यावरती PhD केली की आपण काही दलिंदर नाही आणि आपण काही याच्यात नाव द्यायचं नाही, खरा दलिंदर कोण झाला? हॅलो, तुम्ही आता हसू राहिले. आता तुम्ही म्हणशा माझंच नाव नाही, मी बी त्याच्यातच आहे. हॅलो, समजते माझं बोलणं? मला काय सांगायचं हे समजून घ्या मित्रांनो. जसे सर बोलले, मी म्हटलं आपले लोक दुनिया उलटीच आहे, तर सर म्हणले हा खरंच उलटी आहे. खरंच उलटी आहे. याच्यात लोक काय सांगतात, या माय लाईफस्टाईल असा एक कन्सेप्ट आहे, 1 रुपया वाया जात नाही, फक्त मी सांगतो ते करा, मी नाही सांगत ना ते करू नका. आपले लोक कसे आता बोल उलटे ऐकत नाही. इथं सांगतात या, आम्ही सांगतो तसं करा. 3-5 वर्ष सिस्टमला समजून घ्या आणि 3-5 वर्षाच्या नंतर तुम्ही कोटी रुपये, लाख रुपये कमवणार. आपण लगेच PhD करतो. हा, जाधव सरला 5 वर्ष झाले का? ते गेले वर 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 वर. जीवरक्ष सरला 3 वर्ष झाले का? मग ते बी वर. आणि मग आपलं काय खरंय? आपण आहे खाली. हॅलो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 5 वर्षापूर्वी आपण जर का एखादा चक्कूचा बाग लावला, 5 वर्षाच्या अगोदर, तुम्ही ऐकताय ना? 5 वर्षाच्या अगोदर एखादा बाग लावला आणि आता त्याला 5 वर्ष पूर्ण झाले, त्याला सफरचंद येणं म्हणजे आपलं सॉरी चक्कू येणं काही विशेष गोष्ट आहे का? ते नॅचरली येणारच आहे ना, मान्य करता? आणि एखादं झाड 5 दिवसापूर्वी लावलं, 5 दिवसापूर्वी लावलं, तर त्याला आजच चक्कू येतील का? त्याला किती दिवस लागतील? 5 वर्षाला त्याला चक्कू हमीला येतील का नाही येतील याची गॅरंटी आहे का? आवाज नाही आला. मग लोक काय म्हणतात, जीवरक्ष सरांचं झालं, फुके सरांचं झालं, भीमा शिंदे मॅडमचं झालं, बाकी STC लोकांचं झालं, जाधव सरांचं झालं, आपलं काय खरंय? तू पी तर लाव. हॅलो, माझं बोलणं समजतंय? मग याच्यातून समजत नसतं दुसरं एक उदाहरण सांगू. एका माणसाला काय झालं माहिती का? लॉटरी लागली. लॉटरी काय लागली? ऐकताय ना तुम्ही? लॉटरी लागली. लॉटरी. ते काय असं भंगार माणूस होतं, ते गेलंय
ते काय म्हणतात ना, सत्यात गेलंय, लागली लॉटरी, झालो ना करोडपती. आता माझ्यासारखं दलिंदर देवाची पूजा करू करू परेशान, अभिषेक करू करू परेशान, सत्यनारायण करू करू परेशान. देव वैतागला पण हा नाही वैतागला. पण हा काही होईना करोडपती. मग हा एकदा देवाकडे गेला की देवा, मी झाला लहानपणापासून तू पूजा करू राहिलो, अर्चा करू राहिलो, तुझ्या पाया पडू राहिलो, त्या दही दूध तूप मध पंचामृतानं तुमचे कातडे म्याच काढले, तरी मग दया कस काय आहे ना तुम्हाला देवा. देव म्हणला बोल तुला काय पाहिजे. तर हा भक्त म्हणतो देवा, इतक्या दिवसापासून भक्ती करून राहिलो, तुम्हाला पावाना. तर देव म्हणला बघ सांग तुला काय पाहिजे. तर देव म्हणला ज्यांना कधी देवाचं नाव घेतलं नाही त्याला तर लॉटरी लावली, त्याच्याकडं घर गाडी बंगला सोनं नाणं असं आईश करून राहिलं देव. आणि मी अर्ध वय झालं तरी तुम्हाला पावाना. मला का नाही दिली लॉटरी लावून, मला का नाही लागली लॉटरी. तर देवाचं मानवी उत्तर होतं, ऐकायचं आहे, ऐकायचं. अरे बाबा, तुला जर का लॉटरी लावायची असेल तर तिकीट तर काढ, का तुझ्या बापकडे येऊन तिकीट. लॉटरी किती लागती हो साहेब, का दी. समजतंय माझं बोलणं. मग जे पण एवढे टीसी एटीसी डीटीसी झेडटीसी एसटीसी एवन एनटीसी आता येणारे माझे महागुरु सीटीसी जे पण येतील ना, यांनी काय काढलेले अगोदर आवाज नाही आला. मग यांनी जर का तिकीट काढलं असेल तर आपलं बिन तिकिटाचं होईल का. तिकीट काढलं पाहिजे, किती काढलं पाहिजे. किती लोक तिकीट काढणार वरती हात करा. ज्यांचं निघेले ते सोडून नवीन लोक, ज्यांचं निघे म्हणजे काय, जे जॉईनिंग झाले ते सोडून नवीन आलेले लोक किती लोक तिकीट काढणार. काढणार ना तुम्ही, तिकीट काढणार ना. हा, जर तिकीट काढलं बर, एसटी मध्ये जा. तिसरं उदाहरण देतो. एसटी मध्ये बसलो, तिकीट काढल्यावर स्टॉपला पोहोचतं का बिना तिकीटचं. हॅलो, तिकीट काढल्यावर विमानानं किती लोक आले. विमानानं वरती हात करा. बापरे, एवढे जेवण आले. बरं बरं, आता तिथे बिना तिकिटाचं कोणी आलं का. असं कोण झालं का, तिकीट नाही काढलं, झाला आला विमानात उडून. हॅलो, प्रत्येक क्षेत्रात यायचे ना, तिकीट काढलं तर नंबर लागतो. या सर नो, तसं याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. इथं पण आपल्या नावाची नोंदणी झाली पाहिजे, इथं पण आपलं तिकीट निघलं पाहिजे. तेव्हा आपण इथं टीसी बनू, एटीसी बनू, डीटीसी बनू, जेटीसी बनू, अशी आरटीसी बनू. वाटतं ना बनलं पाहिजे म्हणून, वाटतं ना मित्रांनो बनलं पाहिजे म्हणून. तर याला वयाची अट नाही, याला शिक्षणाची अट नाही. इथं काळा गोरा श्रीमंत याची काही अट नाही. इथं एकच अट आहे, त्याला 2-4 डिग्र्या लागतील. डिग्री लागते, डिग्री. साहेब तुम्ही काळे गोरे किती याला काही घेणदेण नाही. तुम्ही किती कोणते कपडे घातले याला काही व्हॅल्यू नाही. याला 4 डिग्री लागतील. त्या 4 डिग्र्या जर का तुमच्याकडे असेल तर मी गॅरंटीने सांगतो इथं लाखो रुपये तुम्ही कमवू शकता. ऐकायच्या डिग्री, ऐकायच्या. नंबर 1, त्या माणसाला डोळ्यानं दिसलं पाहिजे. नंबर 2, त्याला बोलता आलं पाहिजे. नंबर 3, त्याला चालता आलं पाहिजे. नंबर 4, त्याच्यामध्ये आई वडिलाला जसं प्रेम देतो, आपल्या मुलाला जसं प्रेम देतो, जसं गुरुला आपण तसं प्रेम देतो, तशी इमानदारी त्याच्यामध्ये पाहिजे. ह्या 4 डिग्र्या जर का आपल्याकडे असेल ना, चला लाखो रुपये आपल्या अकाउंटला आल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुम्हाला कृष्णाचा देतो. आहे का ह्या 4 डिग्र्या. किती लोकांकडे आहे ह्या 4 डिग्र्यावरती हात करा. म्हणजे एखादा बिना डिग्रीवाला असला तर परीक्षेला बसवू त्याला आपण. सगळ्यांना आहे ना ह्या 4 डिग्र्या.
म्हणून सांगतो मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती सक्सेस होऊ शकतो, फक्त इच्छा पाहिजे. फक्त इच्छा पाहिजे. माझी इच्छा आजच्या 5 वर्षापूर्वी प्रकट झाली मित्रांनो, की करून बघू. ज्या व्यक्तीने या हॉलमध्ये आणलं त्या व्यक्तीचा हात पकडला. जी इमानदारी मी ब्राह्मणकीमध्ये ठेवली तीच इमानदारी त्या बिझनेस सोबत ठेवली मित्रांनो. पहिल्या दिवशी मी एकटा आलो होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी 2-4 लोकांपासून केलेली सुरुवात आज ग्रेट व्यक्तिमत्व, रिजनल टीम कोऑर्डिनेटर अजिनाथ फुके सर, त्याच्यानंतर आजचे ग्रेट होस्टर, रिजनल टीम कोऑर्डिनेटर मिस्टर जगन्नाथ जीवदार सर, आणि तिसरी व्यक्ती ज्या व्यक्तीचं गळ्यातलं मणिमंगळसूत्र गहाण ठेवून या बिझनेसमध्ये आणलं असं भीमा शिंदे मॅडम. ह्या 2-3 लोकांपासून सुरुवात झाली मित्रांनो. आज हजारो लोकांचं नेटवर्क उभं राहिलं. 10,000 रुपये या बिझनेसमधून यावा माझा उद्देश होता, पण मागच्या महिन्याचं इन्कम 2-2.5 लाखाच्या क्रॉस झालं मित्रांनो. या धंद्याची ताकद आहे. म्हणून या धंद्याला समजून घ्या, या सिस्टमला समजून घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, येणारा भविष्यकाळ हा डायरेक्ट सेलिंगचा आहे. आपल्याला मुलं आहे, आपल्याला मुली आहे. प्रत्येक आई वडिलाला असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी चांगली श्रीमंत बनली पाहिजे. यस ऑर नो? माझा मुलगा, माझी मुलगी कार मध्ये फिरली पाहिजे. यस ऑर नो? तर इथून पुढे गॅरंटीनं सांगतो मित्रांनो, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना नोकऱ्याच्या मागे लावू नका. नोकरी करणारा माणूस कधीच करोडपती बनू शकत नाही. नोकरी करणारा माणूस हा लोन फेडू फेडू घर बांधतो, लोन फेडू फेडू गाडी घेतो, कर्ज बाजारी असतो नोकरदार माणूस. बघा ना, नोकरीमध्ये दडलाय नो करी, म्हणजे नो करिअर, जिथं करिअर नाही. आपल्या मुलाबाळांना नोकरीमध्ये घालू नका. जी धंद्यात जी ताकद आहे ती ताकद दुसरी कशात नाही. नोकरीमध्ये कुणाचा तरी बांधिलकीमध्ये माणूस असतो, धंद्यामध्ये तो त्याचा मालक असतो. म्हणून धंदा समजून घ्या. या विश्वावर जे जे लोकांनी स्वतःचे धंदे उभे केले ते आज करोडपती आहे. ऑब्झर्वेशन करा. ज्या लोकांनी नोकऱ्या गेल्या, जे लोक दुसऱ्याच्या हाताखाली काम करताय, त्यांच्या नावावर आजही लोन आहे. मान्य करता? धंद्याची पावर खूप मोठी मित्रांनो. धंदा छोटा असो या मोठा असो, धंद्याकडे वळा. मला असं वाटतं जे लोक धंद्याकडे वळाले ना त्यांच्या घरात पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे. जे लोक छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे लागले, आता आपण सगळे शेतकरी वर्ग आहे. या सर नो किती लोक आहे शेती आहे त्यांच्याकडे, म्हणजे 100% तो आपल्याकडे शेती आहे. या 100% या हॉलमध्ये शेतकरी लोक आहे ना, या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरातला एका व्यक्तीनं माय लाईफ करायची. जर एका घरामध्ये 5 लोक असतील, 5 लोकांपैकी एका व्यक्तीनं माय लाईफस्टाईल करायची. पण त्या एका व्यक्तीनं 5 लोकांच्या आयडी त्याच्या हाताला जनरेट करून टाकायच्या. सगळ्या फॅमिलीच्या आयडी टाकून द्यायच्या, डोकं लावायचं नाही. बघा, जर एखादा माणूस नोकरी करत असेल तर नोकरी करणारा माणूस 8 तास 12 तास तिथं देतो आणि त्याचा एकट्याचाच पगार होतो. यस ऑर नो? आणि त्या 10-20 हजार रुपयाच्या पगारावर त्याला 4-5 लोकांचा परिवार भागवावा लागतो. मान्य करता? पण माय लाईफस्टाईल असा एक कन्सेप्ट आहे, 5 लोकांपैकी एका व्यक्तीने जर का पॉवरफुल माय लाईफस्टाईल करण्याचा डिसिजन जर का घेतला तर काम माय लाईफस्टाईल मध्ये एक व्यक्ती करू शकतो. मात्र इन्कम त्या 5ही लोकांच्या अकाउंटला वेगळं वेगळं येतं. ही माय लाईफस्टाईलची ताकद समजून घ्यायची. याचं कारण असं आहे, आज कृष्णा जाधव असेल, आज जगन्नाथ जीवरक साहेब असेल, आज अजिनाथ फुके सर असतील, आज भीमा शिंदे मॅडम असतील, या फॅमिलीतले एक एक व्यक्ती माय लाईफस्टाईल करतात. पण यांचा जो परिवार आहे, पत्नी असेल, मुलं असतील, पती असेल, आई असेल, जे पण यांचा परिवार आहे, यांच्या सुद्धा अकाउंटला फुल नाही, फुलाची पाकळी आजही जात आहे. समजतंय? हे समजणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो.
बाकीच्या क्षेत्रात असं होऊ शकतं? आवाज नाही आला? नाही होऊ शकत. दुसरा पार्ट, मी तुमच्या समोर उभा आहे, या धंद्यातून मी रिटायर झालो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शेजारी एक डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, ऑपरेटर, काय जे असेल चांगल्या पोस्टिंगचा माणूस आहे, तो रिटायर झाला. तर तशीची तशी नोकरी आणि तसाचा तसा पगार त्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टरच्या मुलांना भेटू शकतो का? आवाज नाही आला? पण नेटवर्किंगची ताकद आहे, माय लाईफस्टाईलची ताकद आहे मित्रांनो. या सिस्टम मध्ये आलेला व्यक्ती 2-5 वर्ष एक चांगली मेहनत करतो, 2-3 लाख रुपये महिना जो कमवतो आणि या धंद्यामधून रिटायर झाला किंवा एक्सपायर झाला, समजतंय? रिटायर झाला किंवा एक्सपायर झाला आणि दुनिया सोडून जरी गेला, तर ह्या व्यक्तीला जो आजचा इन्कम आहे 2.5 लाख असेल, 3 लाख असेल, तर असाच असा पगार आणि असाच अशी रँक त्याच्या परिवाराला एका रातात त्याच्या नावावर होते मित्रांनो. ही माय लाईफस्टाईलची पॉवर समजून घ्या. म्हणजे एका बाजूला एक डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, जो पण सेक्टर मध्ये माणूस काम करणारा होता, दुसऱ्या दिवशी त्याचा परिवार रस्त्यावर आला. यस ऑर नो? काय करणार तो परिवार? त्याच्या जागेवर तर काही डॉक्टरिंग बाई बनू शकत नाही त्याची बायको, इंजिनिअरिंग तर बनू शकत नाही. समजतंय माझं बोलणं? पण एक माय लाईफस्टाईल करणाऱ्या व्यक्तीचं त्याचं जनरेशन टू जनरेशन इन्कम येऊ शकतं, ती खुर्ची त्या व्यक्तीला मिळू शकते. हा माय लाईफ समजून घ्या मित्रांनो. समजून घेणार? समजून घेणार? बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो. पण त्या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर नेटवर्किंग आपल्या खानदानीत कोणी केली नसते आणि केलेली पण नाही. पण ज्या व्यक्तीने या हॉलमध्ये तुम्हाला आणलं ना, आयुष्यातला विश्वास त्या व्यक्तीवर टाका. 3 वर्ष त्याचा विद्यार्थी बना की तुम जैसा बोलोगे वैसे हम करेंगे. समजतंय? मी सुद्धा आजही माझं डोकं लावत नाही मित्रांनो. स्वतःचं डोकं जर का लावून माणूस श्रीमंत बनला असता, तर याच्या अगोदर आपण बनलो असतो का नसतो? आवाज नाही आला? बनलो असतो ना. या ब्राह्मणी क्षेत्रामध्येच मी पहिल्यांदा श्रीमंत करोडपती बनलो असतो, जर माझ्या डोक्यात एवढं काही अक्कल असती. समजतंय? पण नेटवर्किंगचं नॉलेज आपल्यामध्ये नसतं, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही. पण नेटवर्किंग माय लाईफस्टाईल शिवाय इथून पुढे पर्याय नाही मित्रांनो. खरी सुरुवात आता शेतीच्या उद्योगात झाली. किती लोकांनी भूअस्त्र वापरलं बरं? मोठी हात करा. वा, भूअस्त्र नाही करणार काही लोकांना, नवीन लोक. थँक्यू. भूअस्त्र एक अशी ताकद आहे, अशी शक्ती आहे शेताची, की ते भूअस्त्र म्हणजे जमिनीतलं अस्त्र. खरं जर का सोनं पिकवायचं असेल तर भूअस्त्र वापरा. सोनं म्हणजे हे सोनं नाही, आपलं जे पण पीक पिकवतोय चांगल्या पद्धतीनं त्याचा ग्रोथ झाला पाहिजे, जास्तीत जास्त उत्पन्न वाढलं पाहिजे, असं जर का वाटत असेल तर भूअस्त्र अजून टाइम हातातून गेला नाही. काही लोकांच्या पेरण्या चालू आहे, काही लोकांच्या झाल्या, काहींच्या झाल्या, आता खताच्या डोस मध्ये द्या. भूअस्त्र एक असं संजीवनी शेतकऱ्यांना मिळाली मित्रांनो, की तो ना भविष्य भूतो ना भविष्य. कधी त्याचा रिझल्ट तुम्ही बघितला नसाल. अहो, एका माणसाच्या शेतात बाजरीचं कणीस इतकं एवढं असतं का? बाजरीचं कणीस एवढं असतं का? बघितलं का कोणी? जुन्या ताई बसल्या, एवढं कणीस बघितलं का बाजरीचं? हॅलो, आपल्या भूअस्त्रामुळे 1.5 पट उत्पन्न वाढू शकतं. लक्षात येत आहे? शेतकरी काम त्याच्यासाठी करतो की माझं उत्पन्न वाढलं पाहिजे. मग कपाशी असो, मक्का असो, सोयाबीन असो, जे तुमचं धान्य असेल ते. पण त्याची एकमेव एकच शक्ती आहे. काय नाव? आवाज नाही आला?